जय शिवराय भावांनो, आज आपण भेट देणार आहोत विदर्भातील एक विस्मरणात गेलेला पण इतिहासाने भरलेला किल्ला, अकोला किल्ला, ज्याला असदगड म्हणूनही ओळखले जाते. मोगल सम्राट औरंगजेबाने हा संपूर्ण अकोला परगणा आपल्या दिवाणा असद खान याला बक्षीस म्हणून दिला. त्याच वेळी ख्वाजा अब्दुल लतीफच्या देखरेखीखाली गावाभोवती भक्कम तटबंदी आणि बुरुज बांधले गेले आणि याच तटबंदीचे नाव पुढे झाले असदगड किल्ला. स्थानिक दंतकथा सांगतात की अकोलसिंग नावाच्या राजपूत सरदाराने अकोला शहर आणि हा किल्ला उभारला. या किल्ल्यात असद बुरुज, पंचबुरुज, अगरवेस बुरुज अशी भव्य रचना होती. असद वेस आणि बाळापूर वेस हे प्रमुख प्रवेशद्वारे. काळाच्या ओघात संपूर्ण तटबंदी, बुरुज आणि वेस नष्ट झाल्या, पण तरीही एकच भव्य अवशेष आजही उभा आहे. मोरणा नदीकाठी टेकडीवरचा हवा महाल असलेला बुरुज. दुमजली हवा महाल, नक्षीदार झरोकी आणि झरोक्यातून दिसणारी मोरणा नदी आजही त्या काळच्या मोगल स्थापत्याची साक्ष देतात. इतिहास, पुरातत्व आणि स्थापत्याच्या दृष्टीने पाहिलं तर अकोला किल्ला म्हणजे विदर्भातील मोगल वास्तुशैलीचे शेवटचे उरलेले पान. भावांनो, हा होता अकोला किल्ल्याचा थरारक इतिहास. तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक सफरींसाठी सबस्क्राईब करा.